तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा. हे बरोबर नाही ना. म्हणजे एखाद्या निवडणूक लढवताना तू तुझ्या ताकदीवर लढव, तुला कोणाचा पाठिंबा नाही, पडला तर पडला, पण आम्ही निवडणूक लढवली असं चित्र दाखवायचं. आता कार्यकर्ता हुशार झालेला आहे, घराची राख रांगोळी करून तो निवडणूक लढवणार नाहीये. त्याला तुमचं पाठबळ पण पाहिजे ना. आणि म्हणून असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य जे वाढायला पाहिजे होतं ते मनोबल तुम्ही खच्चीकरण केलेलं आहे. आणि आकडे आजही त्यांचे असलेली ताकद ही त्यांना माहिती आहे. म्हणून ह्या 17ही जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्यामुळं आता ह्या आरोपाच्या फैरी हे वाढत जाणार आहेत. आणि त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याला त्यांच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये. म्हणून आता महायुती किती भक्कम आहे हे आपल्याला दिसून येईल. स्पेसिफिक आरोप आहे, कोकणातील माघारीसाठी 25 कोटी दिले, बीकेसाठी हॉटेल सोफिटे इथे हा व्यवहार झाला, घेणारा आणि देणारा सांगू शकेल आणखी जास्त, असं म्हणतात. किती बेछूट आरोप आहे. 25 कोटी रुपये कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे का पाकिट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे मग तुम्ही काय करत होता? वाजपेयींनी काय करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली, हा दाखवण्याचा प्रकार आहे. तुम्ही तिथे एक आरोप केला, संभाजीनगरला आरोप केला, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराने तुम्हाला सांगून तुम्हाला समजून तुम्ही ऐकलं नाही त्या टायमाला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्यावर आरोप केले तुम्ही. आणि म्हणून आता तुमच्या त्या आरोपामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही, ही जनता जाणते.